नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी एम किसानमध्ये आता तुम्ही तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू शकता. शेतकरी मित्रांनो, पी एम किसान ही योजना सरकारने 2019 साली अंमलबजावणीत आणलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्या टायमाला तुम्ही जेवढ्याही शेतकऱ्यांनी आपण रजिस्ट्रेशन केले होते, ह्या भरपूर शेतकऱ्यांचे म्हणजे 99% शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर पी एम किसानला रजिस्टर नाही आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना भरपूर पैसे मिळत नाही आहेत की आपला मोबाईल नंबर आपला पी एम किसानला जर रजिस्ट्रेशन असला तर आपल्याला पी एम किसानमध्ये येणारे हप्ते किंवा न पडणारं पेमेंट याच्याविषयी संपूर्ण माहिती मिळत राहील. जेणेकरून आपण पी एम किसानला मोबाईल नंबर रजिस्टर असल्यावर आपण आपला स्टेटस घरी बसल्या चेक करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पी एम किसानला आपला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा याची प्रोसिजर संपूर्णपणे जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर कृषीप्रधान यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा मोबाईलचा गुगल क्रोम ओपन करायचा आहे. मोबाईलचा गुगल क्रोम ओपन केल्याच्यानंतर त्यामध्ये पी एम किसान अशी वेबसाईट टाकायची आहे. वेबसाईट टाकल्याच्यानंतर तिला सर्च करायचं आहे. सर्च केल्याच्यानंतर काही वेळात तुमच्यासमोर अशी वेबसाईट ओपन होईल. त्यामध्ये पहिले एक नंबरलाच पी एम किसानची ऑफिशियल वेबसाईट आपल्यासमोर ओपन होईल. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर असं पी एम किसानचा मेन डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर आपल्याला इथं दाखवेल तुम्हाला KYC, त्याच्यानंतर न्यू फार्मर रजिस्ट्रेशन. आपण नवीन फार्मर रजिस्ट्रेशन म्हणजे पी एम किसानमध्ये नवीन रजिस्ट्रेशन पण व्हिडिओ बनवणार आहेत. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. अजून खाली यायचं आहे आपल्याला मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी. तुम्हाला यामध्ये दिसून येईल मोबाईल नंबर अपडेट मोबाईल नंबर, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर काही वेळात आपल्यासमोर एक असा डॅशबोर्ड ओपन होईल. तर शेतकरी मित्रांनो, इथं आपल्याला 2 ऑप्शन विचारले आहेत, रजिस्ट्रेशन नंबर आणि आधार नंबर. तर यावरती आपल्याला आधार नंबरला क्लिक करायचं आहे. आधार नंबरला क्लिक केल्याच्यानंतर इथं आपल्याला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्यानंतर हा कॅप्चर कोड आहे. हा कॅप्चर कोड आपल्याला या बॉक्समध्ये टाकायचा आहे. कॅप्चर कोड टाकून झाल्याच्यानंतर सर्च यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. सर्चवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये आपला गेट आधार OTP यावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. त्यानंतर काही वेळात तुमच्यासमोर असं येईल OTP हॅज बीन सेंट युअर आधार रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर, म्हणजे मोबाईल नंबरवर तुमचा OTP आलेला आहे. त्याला ओके करून घ्या. ओके केल्याच्यानंतर तुम्हाला तिथं तुमचा OTP टाकायचा आहे. OTP टाकून झाल्यावर व्हेरीफाय OTP यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. काही वेळात तुमच्यासमोर एक असा डॅशबोर्ड पुन्हा ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून घ्या. मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर आपल्याला गेट OTP यावरती क्लिक करायचं आहे. गेट OTPवर क्लिक करून घ्या. मोबाईल नंबर टाकून झाल्यावर गेट OTPवर आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर एक OTP येईल. तो OTP तिथं टाकायचा आहे. OTP टाकून झाल्याच्यानंतर तुमचा पी एम किसानला मोबाईल नंबर अपडेट होऊन जाईल. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर कृषीप्रधानवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच नवनवीन माहिती येत राहील. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल. तर शेतकरी मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत